स्वागत मग सर्वांचं आजच्या नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान का व्हिडिओ वगैरे आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटला ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। जर तुम्हाला प्रो एपीके अलर्ट मोशन किंवा कॅपकट एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोवाइड करत असतो। आपला टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे का असतो अलर्ट मोशन आहे मित्रांनो, त्या अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे का प्रोजेक्ट मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का बीटमार्क आणि सेक इफेक्ट प्रेसेंट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे का सर्वात अगोदर बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं का बीट्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला जे का फर्स्ट लानंतर मित्रांनो मग आपल्या जे व्हिडिओज मध्ये सॉन्ग ऍड करून येण्यासाठी प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का असं व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो, ह्या व्हिडिओला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या वर थ्री डॉट वरती क्लिक करून जे का एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे मित्रांनो, जसे की खालून 2 नंबरचं ऑप्शन आहे त्या एक्स्ट्रा ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो, तो लोगोचा व्हिडिओला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे सॉन्गची लेयर आहे मित्रांनो, त्या लेयरला असतो खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो फर्स्ट नंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे का मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का तुमची फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एक फोटो आहे मित्रांनो, या फोटोला लास्ट ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो स्क्रॉल करायचं। मग आपला असतो सेकंड बीटला मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या 2 पार्ट मध्ये फोटोला कट करायचं मित्रांनो। मग आपला जे का सेकंड बीटला फोटोला 2 पार्ट मध्ये कट करायचं। मी फोटो वगैरे कट करण्यासाठी सांगितलं 2 बीटच्या मदत, त्याचमुळे तुम्ही पण लवकर जे फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर जे अशाच प्रकारे फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके, तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो इथे ग्रुप आहे मित्रांनो। मग आपल्या त्या ग्रुपला प्रेस करून आपला वरच्या असतो फोटोच्या वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। मग आपला वरची जे फोटो आहे मित्रांनो त्या ग्रुपच्या वरची त्या फोटोला डिलीट करायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या त्या ग्रुपला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का मदत फोटोज वगैरे एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं, मदत 3 ग्रुप दिसून जातील मित्रांनो। मग आपला सर्वात वरच्या बाजूला 1 नंबरच्या ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे काही फोटो मित्रांनो फोटोला डिलीट करायचं। डिलीट केल्यानंतर फर्स्टला यायचं मित्रांनो। मग आपला फर्स्टला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे फोटो मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे बीट दिलेला मित्रांनो त्या बीट पर्यंतच फोटो ठेवायचं मित्रांनो। मग आपला जे बीटच्या पुढचा फोटो मित्रांनो त्याला डिलीट करून घ्यायचं, कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर फोटोला प्रेस करून आपला असतो खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मोबाईल ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून मग आपला असतो वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जर आणखीन आपला झूम करायचं असेल तर मित्रांनो मग आपला जे अशा प्रकारे 3 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो, त्या 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपला असतो झूम करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर जे सेकंड नंबरच्या ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं, फोटो या फोटोला पण डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे फोटो आहे ह्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जिथे पण आपल्या जे ब्लू लेअर आहे तिथपर्यंतच फोटो ठेवायचा। फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मोबाईल ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे का आपल्या हिशोबाने फोटोला असतो सेट वगैरे करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे 3 नंबरचा ग्रुप आहे मित्रांनो अशाच प्रकारचे सेम स्टेप मध्ये फोटोला जे का रिप्लेस करून ग्रुप्स मध्ये फोटोज वगैरे चेंजेस वगैरे करून घ्या मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं ग्रुप्स मध्ये जे का फोटोज वगैरे ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला असतो फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे असतो प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे असं एक ओव्हरले दिलेला मित्रांनो, या ओव्हरले पण ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला ब्लेंडिंग ऑपोसिटी वरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करायचं, स्क्रीन करून घ्यायचं। स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं काय दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे त्या 3.16च्या बीटला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला इथे इमोजीचे का टेक्स्ट पेजला मित्रांनो टेक्स्ट पेजला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे टेक्स्ट पेज आहे मित्रांनो या लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं काय दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे का टेक्स्ट पेज आहे मित्रांनो टेक्स्ट पेजला खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे खालचे सर्व फोटोज वगैरे आहे मित्रांनो, सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला असतो जे सेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर 1 नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोजला ऑफच करायचं, ऑन नाही करायचं मित्रांनो, कारण की मोबाईल वगैरे लॅग मारत त्यामुळे आपण
ऑफ करून ठेवलेला आहे मित्रांनो। मग आपल्या त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असतो जगा बिटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 1 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं फोटोचा इफेक्ट्स वगैरे लागलेला दिसून येईल मित्रांनो। मग आपला जे फोटो मित्रांनो त्या फोटोला असतो जगा ऑफ करून घ्यायचं। ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असतो जगा शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सेकंड बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असतो जगा बिटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे असतो 3.16च्या बीटचे फोटो मित्रांनो आपला असतो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असतो जगा शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 3 नंबरचे डबल बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असतो जगा बिटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे असतो फोटो मित्रांनो जे 3 नंबरचे फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो 10.13च्या बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे 2 फोटो ना इफेक्ट्स वगैरे ऍड करून घ्यायचे। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असतो जे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। मग आपला असतो ओपन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे 4 नंबरचे डबल बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असतो जे बिटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे 4 नंबरचे लॉंग फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला असतो स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 11.12च्या बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे अशा प्रकारे 4 नंबरचा इफेक्ट पण 2 फोटोनाच लावायचे मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असतो जे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे डबल बीटच्या पुढचे फोटो मित्रांनो त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणि आपला असतो जे बिटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे डबल बीटच्या पुढचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणि आपला असतो जे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे डबल बीट करून जे सेकंड नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असतो जे बिटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे ग्रुपच्या अलीकडल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला असतो जे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे राईट साइड कडून जे 2 नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून जे कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला असतो जे बिटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे असतो जे बीटा फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असतो जे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असतो जे बिटमार्क पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अशा प्रकारे जे 9.15च्या बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे व्हिडिओ वगैरे एकदम छान अशा पद्धतीने बनून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपला जे फोटो मित्रांनो फोटोला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.